1986 सालापासून जशी बेल्ले गावामध्ये शिवसेनेची स्थापना झाली त्या दिवसापासून त्या शाखेचे पहिले शाखा प्रमुख आणि त्यानंतर तर आजपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचं सदस्यपद, जुन्नर तालुका पंचायत समितीचं सदस्यपद, त्यानंतर जुन्नर तालुका पंचायत समितीचे सभापती आणि आता बेल्लेगावचे लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ गुंजाळ आपल्या समवेत आहेत. आपण राजाभाऊंची चर्चा करणार आहोत की या जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार जे आहेत शरददादा सोनवणे यांचा काल शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्या प्रवेशाला जुन्नर तालुक्यातील सर्व नेते मंडळी होते. या सर्व नेते मंडळीमध्ये राजाभाऊ गुंजाळ हे ज्येष्ठ नेते आहेत आणि राजाभाऊ, आपण काल शरददादांच्या प्रवेशाला नव्हतात, त्याचं कारण काय? सोने साहेब, आज मला तुम्ही काल या तालुक्याचे आमदार शिवसेनेमध्ये येणार आहे याबद्दल जो प्रश्न विचारला आहे, तर दादांची त्याच्या आदल्या दिवशीच आमची रस्त्याच्या उतरण्याच्या निमित्ताने भेट झाली होती. माझे पुण्यामध्ये अर्जंट काम होतं आणि तारीख दादांची अचानक ठरल्यामुळं आणि दुसऱ्या दिवशी माझी तब्येत खराब झाली, थोडी सर्दी आणि खोकल्याने जास्त त्रास झाल्यामुळं मला या कार्यक्रमासाठी जाता नाही आलं. त्याची खंत मला आहे. आमच्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी दादांच्या या उद्घाटनानिमित्त गेले आणि मी नेमका नाही याची खंत मला आहे. परंतु मी दादांशी त्यावरही बोललो का थोडं तब्येत नसल्यामुळे मी दादा येऊ शकत नाही, तर तसं काही समजायचं कारण नाही. मी पक्षामध्ये येताना माझा पहिलाच पक्ष शिवसेना आहे. पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी ज्या काळात 82-83च्या काळामध्ये ज्यावेळी फडक्याच्या डोक्याला बांधलेल्या फडक्यावरून लोक किती मदत करतात याचे पूर्ण परिचय मला असल्यामुळं नंतर त्या भगव्या फडक्यामध्ये किती ताकद आहे आणि त्या भगव्या फडक्यामुळे काय होऊ शकतं याची परिस्थिती मला आलेली आहे. तर 100-200 जणांचा मॉब आमच्यावर धावून येत असताना एक तुम्ही शिवसेनेच्या या शब्दाखातर होय म्हटलो, तोपर्यंत कुठल्या पक्षात आम्ही जायचा विचारच नाही, कारण आमचं वय पण त्यावेळेस तसं नव्हतं. आणि मग होय म्हटल्यावरती नंतर घरी आलो आणि विचार केला का बा आपण त्या ठिकाणी एक महिन्याने आपला प्रश्न का विचारला, आणि मग जर आपण त्या पक्षाचे आहे म्हटल्यावरती आपल्यावर जे टोले पडणार होते किंवा 2 फटके लोकांचे गर्दीमध्ये पडणार ते फटके थांबले गेले. अशी शिवसेना आहे, अशी संघटना आहे. तर पक्षाचा विषय नव्हता, परंतु शिवसेना हा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये फोफवायला लागला होता आणि त्यावेळेस त्याचा परिस्थिती आल्यामुळं आणि ज्यावेळेस शिवसेनेमध्ये या तालुक्याचे स्टँडिंग आमदार शरददादा सोनवणे ज्यावेळेस येणार आहेत, तर आम्ही सैनिक आहोत. आम्ही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे, उद्धव साहेबांचे, त्यांच्या माध्यमातून जर शिवसेनेमध्ये शरददादा हे पहिले शिवसेनेचे होते. त्यांनी या पुणे जिल्ह्याचं जिल्हा प्रमुखपद म्हणून भूषवले. पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या काम चांगल्या पद्धतीने त्यांनी केले. चुकून त्यांनी म्हणजे आमदारकीचा विषय त्यांचा झाला, परंतु आमच्या तालुक्याच्या शिवसेनेचे नेता माननीय आशाताई बुचके यांचे काम या तालुक्यामध्ये गेली 15-20 वर्ष चांगल्या पद्धतीने ते काम करत असताना ताई का दादा यांच्यामध्ये शेवटी पक्ष निर्णय जो घ्यायचा आहे, उभं ते राहायचं कुणाला किंवा तिकीट कोणाला द्यायचं, हा सर्वस्वी प्रश्न उद्धवजी साहेब किंवा मोठ्या साहेबांना असतो. जर तसं पाहायला गेलं तर ताई आणि दादा तर नंतरचेच आहेत, परंतु आम्हाला जसं कळतं तसं ह्या जुन्नर तालुक्यातला आणि ह्या पूर्व पट्ट्यातला ठाण्यावाग म्हणून तुम्हाला ओळखलं गेलं. तर तुम्हाला नाही वाटलं कधी की आपण आमदारकीच्या रेसमध्ये राहावं, आपण आमदारकी लढावी? काय वाटतं? जिल्हा परिषदेचं इलेक्शन झालं, जिल्हा परिषद सदस्य झालं, आशा असणं किंवा एखाद्या पदाचे पदाधिकारी होण्यासाठी किंवा आमदार होण्यासाठी इच्छा मनामध्ये आली पण होती. परंतु शेवटी संघटनेचा विचार जर केला तर माझ्यापेक्षा काही मातब्बर मंडळी तालुक्यामध्ये सगळ्या पटीने
बरं इलेक्शन आलं किंवा राजकारण आलं तर पैसा तेवढाच मोलाचा आहे, आणि नाही म्हटलं तरी परिस्थिती थोडीशी म्हणजे म्हणता येत की नाही, पण परंतु जो अब्जोनी करोडोनी खर्च करण्याची कॅपॅसिटी तशी नव्हती. आणि मग माझ्यापेक्षा चांगली मंडळी जर संघटनेच्या कामात जर संघटनेला नावावर आणू शकतात किंवा संघटनेची वाढ होऊ शकते, असं जर मनामनातून जर मी त्यावेळेस विचार केला, आणि मग शेवटी संघटना चालवणारी जी मंडळी आहेत आमची, म्हणजे उद्धवजी साहेब होते, आमचे ठाकरे साहेब होते, महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर पण किंवा आज भारतात म्हटलं तरी संघटना शिवसेना शाखा काही राज्यांमध्ये आज अत्यंत जोमाने, मी तर असं म्हणेन का महाराष्ट्रामधल्या जशी नवीन सुरुवातीची संघटना होती अशा पेक्षा काही आक्रमक संघटनेचं काम इतर राज्यामध्ये चालतंय. आता तुम्ही म्हटले की नाही म्हटलं तरी पैशाचं बळ लागतं, आर्थिक बळ लागतं, पण 97 साल ते 2000 साल वडापाव खाऊन प्रचार करणं म्हणजे पैसा ही फार नगण्य गोष्ट होती. तर त्या काळातलं इलेक्शन आणि ह्या काळातलं इलेक्शन फार तफावत आहे बाबा. आता तफावत आहेच. त्या काळामध्ये आता 92-93 आमचे तात्या, आमचे सुद्धा तात्यासाहेब उभे राहिले होते. माझं वय पण आलड होतं, एखादी गोष्ट डोक्यात बसली म्हणजे बसली. आणि तसं म्हटलं तर आमच्या घरामध्ये आमचे बाबा असेल, तात्या असेल, आमचे चुलते असेल किंवा आमचे बाबा असेल, एखाद्या गोष्टीमध्ये जर शब्द गेला तर मग काही झालं तरी शब्द पाडायचा नाही, ही ज्याची ख्याती आमच्या मास्तरबाबांची असेल. आणि माझ्या टायमात मी सैनिक म्हणून मग तसं 83-84 पासून सैनिक म्हणून काम पाहतो. पण अधिकृत 86 आपल्या शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन मंदिर साहेब व्हायचे आणि छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते झालं. आणि तेव्हापासून शिवसेना सोडून कुठल्याही पक्षाचा विचार कधी मनामध्ये आला नाही. आणि मग हा विचार जेव्हा मनामध्ये येत नाही, मग त्यावेळेस 91-92 आमदारकीच्या टायमाला आमच्या तात्यासाहेबांना तिकीट दिलं. परंतु घरातला चुलते असू सुद्धा काही गोष्टींनी कुठलंच काम करायचं नाही, परंतु इतरही पक्षाला कुठं मतदान करायचं नाही म्हणून घरून बसून घेतलं. पण पक्षाच्या विरोधात काम करायची हिंमत का झाली नाही. तर आज आपण आहेत तर एक धनुष्यबाण या चिन्हामुळं किंवा एक भगव्या फडक्यामुळं, का जे फडका आज देवादिकांच्या झेंड्यामध्ये म्हणा, कुणाच्या स्कार्फमध्ये म्हणा, आणि जगज्जेता म्हणून जे आज ठाकरे साहेब आहेत, आम्ही सैनिक त्या माणसांच्यावर, त्याच्यामुळं इतर विचार न येता संघटना महत्वाची वाटल्यामुळं मी किती मोठा, तर संघटना मोठी असेल तर मी मोठा आहे, त्याच्यामुळं मला असा कुठलाच विचार मनामध्ये कधी तसा नाही आला. आता तालुक्यातले जुने आणि नवे, आता नाही म्हटलं तरी थोडासा विसंगती, जुने शिवसैनिक आणि नवे शिवसैनिक. तर आता तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून ही सांगड आता तुम्ही कशी घालाल? का असं घराचं एक घर पण असतं. संघटना म्हणजे तालुक्यामधलं एक घर, एक मूठ, एक जूट. परंतु एक वयाचा फरक असतो, नवीन येणारे आणि थोडेसे वय होणारे. आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती जर ज्येष्ठ होत गेली, कुठपर्यंत ऐकलं जातं, मागून येणाऱ्या पोरांचा विचार वेगळा असतो, थोडंसं ते त्यांच्या जोशमध्ये करत असतात. आणि मोठी मंडळी जेव्हा वयाने थोडी वयस्कर होतात तर त्यावेळेस काही निर्णय घेतात ते 100% 10 वेळा विचार करतात. परंतु आता जी काही राष्ट्रवादीतून पण मंडळी आपल्या शिवसेना पक्षात आलेली आहे, तर ह्या लोकांचं आणि तुम्ही तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींचं हे जमेल का इथून पुढं? नाही, काय असतं सर याच्यामध्ये, का नेताजी दादा असेल, वाघ असेल, आमचे शेखर दादा, आज आम्ही शेखरदाच्या पावला पाहून टाकून ह्या संघटनेचं काम करतो. सुनील मेहर आमचे जुने शिवसैनिक. परंतु परस्पर एकमेकांमध्ये स्थानिक लेवलला तुमचं माझं जमत नाही म्हणून तू तिकडे आहे म्हणून मी इकडे आहे, परंतु त्यांच्या मनामध्ये भावना शिवसेना किंवा शिवसेनेचं धनुष्यबाण सोडून उद्या त्यांनी राष्ट्रवादीचं काम केलं असेल, भाजपमध्ये गेलं असेल, परंतु इलेक्शनमध्ये किंवा मतदानामध्ये त्यांचा हातही मतदानाला दुसऱ्या चिन्हाकडे गेला नाही, तो त्यांचा हात धनुष्यबाणाकच मारला गेला याची मला पूर्ण खात्री आहे. आणि जुनी जाणते मंडळीमध्ये आणि नव्यामध्ये मी संघटनेच्या बाबत उद्धव साहेबांचा आदेश मानणार आहे. त्याच्यामुळं कुणाला काय पटतं, कुणाला काय पटत नाही हे मला काय म्हणायचं नाही. मला संघटनेमध्ये किती मंडळी आली, संघटना वाढली पाहिजे. कोण मला विचारतं किंवा माझा मान सन्मान होत नाही, ही संघटना आहे. 4 मंडळी
सन्मानमध्ये किंवा एखाद्याची इज्जत करण्यामध्ये थोडीफार जेव्हा घरामध्ये लग्न असतं किंवा घरामध्ये 100 माणसं एखाद्या पूजा अर्चेत येतात, 10-5 माणसांना होतो, 4-10 माणसं चुकून राहतात. मग आपलं घर, ज्यावेळेस आपलं घर, आपली संघटना आपण जर आपल्या मनाने मानत असेल तर मान आणि सन्मान हे मानायचं काही कारण नाही. आम्ही संघटनेचे आहोत, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत, आम्ही उद्धव साहेबांचे सैनिक आहोत. आम्हाला आदेश पाळण्याची सवय आहे आणि आम्ही आदेश पाळणार. त्यामुळं मान सन्मान अपमान याच्याबाबत आमच्याकडे काही थारा नाही. आणि नव्या जुन्याचं जमायचं तर काही विषय नाही. उद्या कारभार शेवटी आता आमचं वय झालं, वयस्कर झालो तर पुढची मागची मंडळी म्हणणार आहेत का बाबा नाही आता आम्ही हे पाहतो. तर आमचं म्हणणं असं काय, मग थोड्या ज्येष्ठांनी थोडं पाठिंबा घाला पाहिजे आणि नवीन कार्यकर्त्यांना थोडासा पाठबळ देऊन त्यांना त्यांचा कारभार करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. आणि त्यांनी त्यांचा कारभार आपल्या संघटनेला कुठं दाग लागला नाही पाहिजे. छत्रपतींनी सांगत होते का बाबा शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला किंवा काडीला किंवा भाजीच्या देठाला तुमच्याकडून नुकसान झालं नाही पाहिजे. मग ते आचरण स्थळ बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवणीमध्ये शिकवलेलं आहे. त्यामुळं आम्हाला ज्येष्ठांना मोठा कारभार करण्यासाठी संधी द्यायला आवडेल. आता आशाताई बुचके ज्या आहेत त्या काल प्रवेशाला नव्हत्या. त्यांनी थोडीशी बंडाची भूमिका शरददादांच्या प्रवेशाच्या पूर्वीच घेतली होती. तर आशाताईंना तुम्ही एक तालुक्याचे ज्येष्ठ आहात म्हणून तुम्ही काही सल्ला देऊ शकाल का? आशाताई माझ्यापेक्षा वयाने आम्ही सारखे जरी असलो तर 15 ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. आज तालुक्याच्या गटनेता म्हणून ते शिवसेनेचं संघटनेचं काम पाहतात. गेली 15 वर्ष जिल्हा परिषद सारख्या विरोधी पक्षामध्ये काम करत असताना त्यांना किती अडचण किंवा किती त्रास होत असेल तर त्या आशाताई बुचके जाणं. सर्वसामान्य माणसांचं काम करताना आशाताईंचं काम आहे एखाद्याला शब्द गेला, एखाद्याला बोललं गेलं तर काम करण्याची पद्धत त्यांची अत्यंत चांगल्या पद्धतीने किंवा आपण म्हणतो एखाद्याने गेलं तर अधिकाराने किंवा हक्काने एखादं काम करून देण्यासाठी त्या नेहमी या असायच्या. आणि शरददादा किंवा ताई संघटना जर वाढणार असेल तर ताईंना समजून सांगून नाही. तर ताई आमच्या नेते आहेत आणि आता गेले 15-20 वर्ष ताईंनी नाही म्हटलं तर संघटनेसाठी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं. लोकांना मार्गदर्शन आपण जरी म्हटलो, बाळासाहेब दांगड आमचे शिवसेना सोडून गेले आणि त्यामुळे नाही म्हटलं तर थोडी सैरभैर आमच्या सैनिकांमध्ये झाली होती. ते चांगल्या पद्धतीने सावरून ताईंनी हा तालुका शिवसेनेच्या बरोबरीने नेहमी ठेवण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि ताईंबद्दल लोकांच्या मनामध्ये चांगल्या पद्धतीच्या भावना आहेत. पण संघटनेमध्ये कसं तुमच्या भावनेला किंवा आपण म्हणतो काही गोष्टी मनातून आपल्याला वाटतं, परंतु संघटना म्हणून मोठे नेते जे निर्णय घेतील ते निर्णयाच्या बरोबर जाणं हे शिवसेनेचं काम आहे. त्याच्यामुळे मी ताईंबद्दल तर जास्त, आणि जर ताईंना सल्ला हा विषय जर असेल तर मी ताईंना सल्ला देणं इतपत मोठा नाही. मी आशाताईंना सल्ला देण्या इतपत मी मोठा निश्चित नाही, परंतु एक मी ताईंबरोबरचा सहकारी आहे म्हणून ताईंनी शिवसेनेमध्ये राहावं असंच या ठिकाणी राजाभाऊंना वाटतंय. मी भगवा झेंड्याचा पाईक आहे आणि भगवा झेंडा मी जसा 1986 सालापासून घेतलेला आहे आणि तो आजपर्यंत माझ्या खांद्यावरती आहे आणि ती धुरा मी समर्थपणे सांभाळत आहे असं त्या ठिकाणी राजाभाऊंनी मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन राहुल गाडगेसह मी गणेश चोरे, I1 न्यूज, बेल्ला.